नमस्कार मंडळी, मी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण तिळाची कुरकुरीत चक्की बनवूया। खूप सोपी झटपट रेसिपी आहे। संक्रांतीला ही चक्की नक्कीच बनवा। चला कशी बनवायची ते बघूया। चक्की बनवण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे साजूक तूप, 1 वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी साधा गूळ घेतलेला आहे। गूळ आणि तिळाचं प्रमाण समप्रमाणात घ्यायचं आहे। आता आपण इथे घेतलेला आहे पळपूट आणि बेलणं। प्रथम पळपूट आणि बेलण्याला साजूक तूप लावून घेऊया। नंतर खूप गडबड होती, आधीच आपल्याला पळपूट आणि बेलण्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे। हे बघा। आता आपण तीळ भाजून घेऊया। तीळ भाजून घेताना गॅस स्लोच ठेवायचा आहे। स्लो गॅसवर हलकासा सोनेरी कलर होईपर्यंत हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, तिळाचा हलकासा कलर चेंज झालेला आहे। आता आपण तीळ एका ताटामध्ये काढून घेऊया। हे बघा, मस्तच। चला आता आपण पाक तयार करूया। पाक तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेऊया। तूप छान वितळलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घेऊया। हे बघा। आता आपल्याला चमच्याने हा गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे। इथे माझ्याकडून तूप थोडं जास्त झालेलं आहे। मी चमच्याने थोडं तूप बाजूला काढून घेतलेलं आहे। तुम्ही साजूक तूप घेताना थोडेसं कमीच घ्या। एकसारखं हलवत स्लो गॅसवर आपल्याला हा पाक तयार करायचा आहे। हे बघा, पाकाचा हलकासा कलर चेंज झालेला आहे। आता आपण चेक करू आपला पाक झाला की नाही। छोट्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊ। पाकाचा 1 थेंब छोट्या वाटीमध्ये घेऊया। हे बघा, हाताने आपण आता चेक करूया। हे बघा, या पद्धतीने जर आपली गोळी लांब झाली तर समजायचं अजून आपला पाक तयार झालेला नाही। अजून आपण 2 मिनिटं हा पाक बनवून घेऊया। हे बघा, 2 मिनिटं झालेली आहेत आणि पाकाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता आपण चेक करू। हे बघा, या पद्धतीने जर आपल्या गोळीचा आवाज कुडकुनी आला किंवा हाताने जर मोडून बघितला तर पाक हा पटकन मोडताना कुडकुनी आवाज आला की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे। लगेच गॅस बंद करायचा आणि आपले तीळ पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे। हे बघा, आता ही तीळ मिक्स करून घेताना पटकन मिक्स करून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने झटपट आपल्याला हे तीळ पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। हे बघा, मस्तच आपले तीळ पाकामध्ये मिक्स झालेले आहेत, म्हणजे आपला पाक परफेक्ट झालेला आहे। आधीच आपण पळपूट आणि बेलण्याला साजूक तूप लावून घेतलेला आहे। आता हे सारण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पळपूटावर या पद्धतीने घालून घ्यायचं आहे। हे बघा, पळपूटावर हे सारण घातल्याबरोबर आपल्याला लगेच चमच्याने हे पसरून घ्यायचं आहे। गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। हे बघा, या पद्धतीने मी चमच्याने थोडंसं हे पसरून घेत आहे। आपल्याला ही वडी बनवताना थोडी पातळ आणि कुरकुरीत झाली पाहिजे बरं का, म्हणून मी ही वडी पातळ बनवत आहे बरं का। तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही हे सारण पसरून घ्या। हे बघा, लाटण्याला आपण साजूक तूप लावल्यामुळे लाटण्याला हे सारण चिटकत नाही। या पद्धतीने मी छान लाटण्याने आपलं सारण पसरून घेतलेलं आहे। हे बघा, आता हे सारण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला बत्तीने याला कट करून घ्यायचं आहे। थंड झाल्यावर ही वडी कट होत नाही। गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याला कट देऊन घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने मी चौकोनी आकारामध्ये आपली वडी कट करून घेत आहे। तुम्ही हवा तो आकार या वडीला देऊ शकता। हे बघा, या पद्धतीने मी चौकोनी आकारामध्ये ही वडी कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला हे सारण थंड करून घ्यायचं आहे।
कमीत कमी 25 ते 30 मिनिटं आपल्याला हे सारण थंड होण्यासाठी लागतात. हे बघा, या पद्धतीने आपली वड्या दिसत आहेत, किती सुंदर बघा. 25 ते 30 मिनिटं आपली इथे झालेली आहेत. हे बघा, या पद्धतीने आता आपली किती वडी सहज निघत आहे. हे बघा, मस्तच एकदम कुरकुरीत झटपट रेसिपी आहे बरं का. संक्रांती दिवशी तुम्ही ही वडी नक्कीच बनवा. हे बघा, आहे का नाही सोपी झटपट रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल ना तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, मस्तच आपली वडी तयार झालेली आहे. याचा आवाजसुद्धा तुम्ही बघू शकता, किती कुरकुरीत येत आहे. हे बघा, रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट आणि गावरान रेसिपी असतात बरं का. आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.